नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्यासाठी परत एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलोय. तर मित्रांनो, आता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घराऐवजी जवळपास 1,65,000 रुपयापर्यंत निर्वाह भत्ता इथे भेटणार आहे. तर तो कशाप्रकारे आणि कोणत्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत भेटणार आहे, त्याचीच ए टू झेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. याबद्दलचा मंत्रिमंडळ निर्णय 10 जानेवारी 2024च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला होता. त्यामध्ये मित्रांनो, अशा विविध असे मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आले होते. आता याबद्दलचा जो काही ऑफिशियल GR ची पण संपूर्ण माहिती आपण आपल्या YouTube चॅनलवर पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर इथे तुम्ही पाहू शकता, ही ऑफिशियल माहिती मित्रांनो, मंत्रिमंडळ निर्णय 10 जानेवारी 2024. तर इथे तुम्ही पाहू शकता, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील निकषाप्रमाणे बांधलेल्या घराऐवजी जवळपास 1,65,000 रुपयापर्यंत निर्वाह भत्ता देण्याचा महाराष्ट्र सरकारने इथे निर्णय घेतलेला आहे. तर यामध्ये कोणते व्यक्ती लाभार्थी पात्र आहेत, तर बाधित स्थलांतरित कुटुंबाला दरमहा 1 वर्षासाठी जवळपास प्रति महिना 3,000 रुपये आर्थिक अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे. म्हणजेच मित्रांनो, जे काही व्यक्ती लाभार्थी बाधित स्थलांतरित असतील अशा कुटुंबाला दरमहा 1 वर्षासाठी 3,000 रुपये म्हणजेच पूर्ण एका वर्षासाठी 36,000 रुपयापर्यंत आर्थिक लाभ या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे. तसेच जे काही व्यक्ती अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील असतील अशा कुटुंबांना अतिरिक्त 50,000 रुपये सुद्धा निर्वाह भत्ता दिला जाणार आहे. तसेच यासोबत जो काही वाहतूक भत्ता असणार आहे, प्रत्येक बाधित स्थलांतरित कुटुंबाला वाहतूक खर्च जवळपास 50,000 रुपयापर्यंत दिला जाणार आहे. म्हणजे जे काही स्थलांतरणासाठी वाहतूक खर्च लागणार आहे त्याच्यासाठी 50,000 रुपयापर्यंत आर्थिक अनुदान वाहतूक भत्ता इथे दिला जाणार आहे. नंतर पशुधन असणाऱ्या किंवा छोट्या दुकानदारांना यासाठी आर्थिक द्यायची मदत म्हणजे गोठा किंवा छोटे दुकान असणाऱ्या कुटुंबाला एके वेळीच आर्थिक मदत इथे दिली जाणार आहे, ज्यामध्ये 25,000 रुपयापर्यंत आर्थिक मदत वन टाइम मदत या योजनेअंतर्गत केली जाणार आहे. यामध्ये ज्या व्यक्तींचं स्थलांतर होणार आहे अशा शेतकऱ्यांना, अशा व्यक्तींना गोठा किंवा जे काही व्यक्तींचं छोटे दुकान किंवा गोठा असेल अशा कुटुंबाला एकेवेळी 25,000 रुपये आर्थिक अनुदान दिलं जाणार आहे. तसेच जे काही व्यक्ती कारागीर किंवा छोटे व्यापारी असतील अशा व्यक्तींना एकेवेळी 50,000 रुपयापर्यंत अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे. अशा प्रकारे या योजनेअंतर्गत छोट्या व्यापाऱ्यांना तसेच कारागिरांना पण लाभ इथे दिला जाणार आहे. तसेच पुनर्स्थापना भत्ता म्हणून जवळपास घर बांधल्यानंतर एकेवेळचे पुनर्स्थापना भत्ता जवळपास 50,000 रुपयापर्यंत दिला जाणार आहे. अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारने याबद्दलचा पण महत्त्वाचा निर्णय इथे घेतलेला आहे. आता यामध्ये मित्रांनो म्हटलं काय, तर जे काही प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांनी त्यांचं स्थलांतरण केलं तर त्यांना घराऐवजी जवळपास 1,65,000 रुपये निर्वाह भत्ता दिला जाणार. जे व्यक्ती बाधित स्थलांतरित कुटुंब असतील अशा व्यक्तींना दरमहा 3,000 रुपये मानधन दिलं जाणार एका वर्षासाठी. तसेच जे व्यक्ती अनुसूचित जाती जमातीमधून असतील अशा कुटुंबांना अतिरिक्त 50,000 रुपये दिले जातील. नंतर वाहतूक भत्ता म्हणून 50,000 रुपये दिले जातील. जे काही व्यक्तींचा छोटासा दुकान वगैरे असेल, पशुधन असेल, गोठा वगैरे, तर अशा व्यक्तींना 25,000 रुपये एका वेळची मदत दिली जाणार. तसेच कारागीर आणि छोट्या व्यापाऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत आर्थिक मदत दिली जाणार. तर हा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने नुकताच 10 जानेवारी 2024च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला होता. तर नक्की तुमच्यासाठी ही महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वाची ठरली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया आजच्याच एक नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.